हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. तर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतो आहे, त्यासाठी सॉरी. आणि ब्लॉग का नाही आला तर त्याचं एक रिझन आहे, तर ते नेक्स्ट क्लिपमध्ये मी सांगेन. कारण आता थोडं घाईमध्ये आहे. माझी फ्रेंड आहे ज्योती, तिला एक छोटीशी गोड अशी मुलगी झाली आहे आणि तिचं नाव ठेवणार आहे, म्हणजेच बारसं आहे. सो आता मी तिथेच चाललो आहे. सो आउटफिट वेअर केलेलं आहे, मी नंतर दाखवणार. तर मी आता रेडी होते. इग्नोर माय पिंपल. हे मी हाईड करण्याचा प्रयत्न करेल मेकअपमध्ये. सो येस गाईज, मी एकदम सिम्पल असा लुक केलेला आहे. तर आपल्यासोबत आहे माझी मोठी ताई. मम्मी से हाय. धार्मी दीदी काम. सो आम्हाला आता इवा दीदी आणि पूनम भेटणार आहे. सो आता आम्ही जातो आहे खाली, लिफ्टजवळ वेट करतो लिफ्टचा. माझा आउटफिट तुम्हाला थोड्या वेळाने बघायला असं भेटेल. सो प्लीज मला सांगा. आणि हे मी थोडं नवीन काहीतरी ट्राय केलं, सो मला सांगा कसं आहे. थँक्यू. तू कुठे चालली? इवाला घेतलंस. सो आम्हाला पूनमने जॉईन केलेलं आहे. पूनम कुठे गेली? मॅचिंग. सो आता आम्ही आलो आहे मतलब ओचो हॉलमध्ये. मी इवाला मागून दाखवते तुम्हाला काही. इवा बिझी आहे मम्मी आई सोबत. सो आम्ही इथे फंक्शन अटेंड करायला आले आणि ही मुलगी इथे काय करते बघा. वेट इवा, काय चालू आहे? सॉरी. शूट चालू आहे. तोच काय तुला हे केलं असतं तू. आज आपण दोघं जरा सेम दिसतो असं नाही वाटत? आपला मेकअप सेम झाला, लिपस्टिक सेम, आयब्रोज सेम. तुझा मेकअप कोणी केला आहे? कसा केला आहे सिम्पल मेकअप? सांगा मला कमेंट सेक्शन. मला असंच मेकअप आवडतो, सिम्पल. छान केलं असतं. धार्मीचा पण मीच केला, पण तिचं आता काय झालं. धार्मी नॅचरली छान दिसते, मेकअपची गरज नाही. चाललंय मारामारी. अरे पळते मारून. इवाचं काजळ पूर्ण स्प्रेड झालं कशी वाटते. अरे इवा, धार्मी बॉडी दिस मार्क होतो बिंदास. आता युवा लहान नाही. सोबत घे. ओके, 1 2 3 बोला खेचायचा. हा, त्याच्यावर पिंडावर पडताना दिसलं पाहिजे. 1 2 3 सोबत राहा ना. ओके. असं ओके. त्यानं बघा सांगितलं. छोटूला इकडे बघा ना.
मी शोधते तुला कधी आज खूपच ट्रॅफिक मध्ये फसली होती. बोल आता काहीतरी. आणि माझा घसा पण खूप बसला आहे. सर्दी झाली सर्दी. गाणं पण नाही बोलू शकत नाही यार. कोण बोलतो तुला गाणं? क्या बोल रहे निकाले ना वो निकाल अभी इधर का हो चालू है. मेरा व्लॉग चालू है. चुप बैठ ज्यादा बोल. स्टार्ट केलं. हळू क्या रडते ते. ते होतीच इतके दिवस. होती पण तुला ते जरा जास्त नाही. हा ते जरा जास्त ब्लॉगमध्ये येते ना पूजा. हो तुम्हाला मिस केलंच की नाही? अजिबात नाही. सारी बघायला पण आली. अजिबात. आता तू असं करणार ठीक आहे बेटा. सो ह्या मुलीचं लग्न ठरलं आहे तर ही मला इन्व्हाइट करायला आली. काय पण नको सांगू खरं. असं काय होतं? का कधीतरी करणारच. कधीतरी करणार तुला. तुझ्या मागे आम्ही आहोत. कशाला म्हणजे तुला खूप जास्त घाई By the way, झाली ना कसं वाटलं? लग्न करायची. मस्त वाटलं. तुला घाई झाली ना लग्न. तुला वाटतं माझ्याकडे बघून? हो? कशाला एखाद्याला हे करू अडकवून. नवरा शोधलास ते पण जरा सांग. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर जवळजवळ मी 5 दिवसानंतर हा व्लॉग शूट करते आहे. कारण मी आजारी होती इतके दिवस. माझ्या आवाजावरून कळतच असेल. आणि ॲक्च्युली ज्या दिवशी मी फंक्शनला गेले होते त्या दिवशी पण मी आजारीच होते. बट मला ज्योतीमुळे जावं लागलं. कारण मी गेले नसते तर ज्योती कधीच माझी बोलली नसती. आणि ऑफकोर्स मला बेबीलासुद्धा भेटायचंच होतं. सो त्यामुळे मी गेले. आणि हा व्लॉग इंटरेस्टिंग इतका आहे नाही आहे. कारण मी जास्त थोडेफार क्लिप्स टाकलेत. मला माहिती आहे एवढं इंटरेस्टिंग नाही आहे. बट स्टील हा व्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.